मम्मी या चॅनलवर स्वागत आहे तुमचं. तर बाहेर इतकं भयंकर ऊन पडलेलं नाही, एवढं जबरदस्त. आता फक्त सकाळचे वाजलेले 11 आणि ऊन एवढं भयंकर पडले. मी तर मस्त आशीर्वाद जेवण करते. कसं आहे आज जेवण? झालं जेवण? पाणी दे मला. आशीर्वाद पाणी दे. पाणी भर बाई आशीर्वाद. नाही तर गरम नाही तर फॅन खराब झाला. फॅन नाही एक वेगळा फॅन बंद पडला आणि तो गेला आता गॅरेजवर. फॅनच्या गॅरेजवर आहे की ना? का जाणार ते सुधरून मग कधी सुधरून देईन मग तो. तर आज हे ना फॅन नाही आहे आणि साबुदाणा बटाटा खिचडी करायची आहे. दादूला आहे ना साबुदाणा बटाटा खिचडी खायचीच होती, तर मग म्हटलं करावं. आमची ना हप्त्यातून एकदा दोनदा तरी साबुदाणा खिचडी होतच असती. मस्त छान आहे. त्याला मिठात बटाटे मी परतून घेतलेले आहे, मस्त टेस्टी झाले. चला मग आता एक काढून घेते बटाटे खाली. मस्त अशी छान खिचडी झालेली आहे बघा, एकच नंबर. एकदम अशी मोकळी झालेली आहे हे ना, मस्त झालेली एकदम भारी. आणि साबुदाणा पण इतका छान भिजलेला आहे, मस्त असा मऊसूत झालेला आहे बघा. मस्त छान अशी खिचडी झालेली आहे, सावण खिचडी एक नंबर आले. मस्त अशी छान कैरी कापून घेतलेली अशा रूपाने. मग आता मस्त साबुदाणा खिचडी खाऊन घेते आणि एवढी भारी झालेली मऊसूत. हर्षूला आहे ना जास्त बटाटे आवडते तिला खिचडीमधले आहे की नाही. साबुदाणा खिचडी दिलेली आहे, खाऊन बघते आता. दर काय दर कशी आहे? मोकळी झाली ना. हॅलो तर चला ब्लाऊज कट करायला घेतलेले आहे. छोट्या बहिणीचं ब्लाऊज शिवून द्यायचं आहे तिला. तिचे भरपूर दिवस झाले आणि आता शिवलेलं आहे. हे माझं आहे लाल कलरचं आणि हे दोन तिचे. हर्षू भंडाराला गेली आणि हर्षू पप्पांना आज आणली एक नवीन वस्तूची खरेदी केली का नाही? नवीन वस्तू खरेदी आवश्यकता आहे. नवीन वस्तूची आपला नवीन वस्तूची आवश्यकता आहे म्हणलं आपला. गरीब लोकांची एसी. तर हर्षू पप्पांना मस्त आता फॅन आणलेला आहे. जुन्या फॅनला किती घेत म्हणतात ते जुन्या फॅन सुद्धा त्याचे 400 रुपये. तर हे मोठा फॅन आणलेला आता. तो छोटा होता आणि एवढं भयंकर गरमत होतं ना आज. कसं तरी तो हप्त्यापासून चालू होता डगमग. पण आज अचानकच त्यांना धोका द्याला आम्हाला, आहे की नाही? तर मस्त छान असा कलर आणलेला आहे. कोणता कलर आहे? चॉकलेटी कलर. तुम्ही दोन्ही बापा इथे बरं आहे. जाऊन द्या. आपल्याकडे कसं आहे धूळ जास्त येत राहते, कारण की ना एकदम असं शेताकडेच घर आहे म्हणून धूळ जास्त येते. गॅरंटी किती वर्षाची आहे? 1 वर्षाची गॅरंटी. तर आता हर्षू फक्त 10 ते 15 मिनिटात फॅन पॅक करून देणार. घरचे मॅकॅनिक आहे की ना? काय करू काढा लावा नवीन काढून टाका नवीन. दादूला सांगा ना फॅन आणला म्हणून. नको दीदी दादू बोलव. हा दादू तिनं गावात घेऊन आलो. नेला ते वावरात. केवढा दिला? तुमचं काय आहे? तुमचा विषय का? तुमच्यासारखा असा भाव कोणी करू शकत नाही. विषय वेगळा आहे.
जिथे 100 रुपयाची वस्तू आहे ती 40 रुपयात आणते तुम्ही. 100 रुपयाला म्हणतो 50 रुपयाला आणला ते. डायरेक्ट अर्धे किंमत कमीच. बिचारा लोकांना काही पुरून द्यायचंच नाही. त्याला पुरण नसतं त्याला असतं का. तर बघा इथे ना छोटा फॅन आहे आणि तो छोटा फॅन बंद पडला होता. कसं तरी आमच्या भाऊजीनं तो सुधारला होता घरच्या घरी टिक्क्याला, पण जास्त करून तो काही व्यवस्थित चालतच नव्हता. म्हणून म्हटलं आता नवीनच आणावं. असे नवीन फॅन घेऊन आलेत आणि एवढं मस्त हवा येते ना. हे बघा मस्त. आणि ऊन एवढं कडाक्याचं पडलंय ना, जेवढं कडाक्याचं ऊन आणि तेवढीच घरात तंगी आहे. तरी पण हर्षू पण आज फॅन आणलाच आहे की नाही. मग अखेरचा महिना आहे पण कसं तरी त्याने ॲडजस्ट करून फॅन आणलेला आहे घरी. कारण की त्यांना माहीत आहे फॅन शिवाय काही होत नाही फॅनशिवाय. आणि एकदम पसर झालंय. ब्लाऊज पीस असे पडलेले खाली. आणि हाती द्यायची बसली. दादा आणि हर्षूच बॅग शाळेतून आले तसेच खाली ठेवलेली. आणि तेवढे पीस ब्लाऊज पीस मोठ्या ताईचे याच्यात तिचं लय चालू बाई मग ब्लाऊज शिव नाहीतर घेऊन येऊ वापस रिटर्न. मी टाकीन बाहेर. धमकी देऊ ती मला धमकी. एकच नंबर मस्त आहे. क्वालिटी एकच भारी. एक नंबर आहे. फॅनवालेच मालक भारी म्हणल्यावर ते फॅन कोण भारी येणार नाही है ना. मग याच्यावर खोक्यावर कोण आहे असं बॉक्सवर व्हाईट कलर कोण आहे म्हणजे व्हाईटच आहे का पाते व्हाईट देईल द्या ना. पकडा बरं. ऐ चांगली शनी आहे. याच्यावर व्हाईट कलर आहे मग पाते पण व्हाईट आहे. कोणता कलर आहे पण हो. ग्रे कलर. ग्रे कलर आहे. चॉकलेटी चॉकलेट होता आपला जुना. हे बघा आमच्या जुन्या फॅनचे नाव टाकलेलं की गौतम शेंडगे. पिन पुढे कोणती आता पिन होती अशी ही काही ते मी तर लगेच घाबरून जाते. मला आता आणते माझ्यावर व्यवस्थित बसून दे बाबा गाई ना करू. लय खाली ना मोठी दांडी लाग टाकल्यावर खाली लेन. थोडंसं पलीकडं करा मग. ऐ आहे का मग आता पोरं टिप याच्यावर उभं राहते ना पलंगावर. थोडंसं पलीकडं करशा ना होतंय ना. एकदम असं उकड्यासारखं होतं. एवढा पूर्ण घामच घाम आलेला चेहऱ्यावरती. एकदम गरम वातावरण गरम गरम भयंकर. आणि हर्षू पण आणलाच फायनली फॅन. कारण की ना त्याला पैसे लावल्यापेक्षा म्हटलं एक नवीनच घेऊन आहे. तर बघा छोटे 5 फॅन एकदम असा खराब झाला तो. अजिबात चालत नव्हता. कसं काय हप्ताभर तरी चालला. आणि भाऊजीने ना आमच्या द्यायला व्यवस्थित करून दिला होता. चला किती टाईम लागणार हो. 15 मिनिटं. तर चला 15 मिनिटं. आता 15 मिनिटं तरी कसं तरी काढून कारण कधी कधी लाईट पण जाते. तर चला मग भेटू थोड्या वेळात. खाली बंडल घेऊन. कसं ऊन आहे हर्षू बाहेर. असं बंडल नाही तर हर्षूने फेफसे आणली. वा 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 मस्त थंड थंड. एकच भेटलं का. तर मस्त हर्षूने कल्याणी फेफसे आणलेले. आमच्याकडे ना कल्याणी फेफसी जास्त फेमस आहे. बघा कल्याणी फेफसी आईस लॉली. तर मस्त अशी कल्याणी फेफसी खायचा आनंद वेगळाच. कसं आहे बुने हर्ष बाहेर आहे ना. दादू लाव दे ना. त्याला पप्पा पाय घरी आणलं. बघा आत्ताच आमचा फॅन लावला आहे आणि मी आता चालू पण केला होता पण पप्पाने वापस बंद केला. पप्पा करावं एकदा चालू डबल. काय राहिलं बघा. आता पप्पांनी फॅन चालू केला आणि किती फास्ट आहे. मम्मी अबे मी दारात हवायची डायरेक्ट दारात. आता मस्त मस्त फॅन चालू केला. एवढं भारी वाटतं ना. तर मजा माहिती माझ्या पर्यंत हवायची